हिंगणा, नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत व पंचायत समिती हिंगणाच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा उद्याला दिनांक 25/9/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता समाज कल्याण योजनांच्या ज्या विविध योजना आहेत ज्या जिल्हा परिषदच्या सेस फंडामार्फतीने चालवण्यात येतात, तर त्या योजनांची एक माहिती जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी या हेतूने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फतीने सदर मेळाव्याचं आयोजन उद्याला करण्यात आलेलं आहे। हा मेळावा महाराजा सेलिब्रेशन हॉल जो आहे डीमार्टच्या बाजूला त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी गाव स्तरावरील जे माझ्याकडे 51 ग्रामपंचायती आहेत आणि गावं आहेत, त्या गावांमध्ये जे या समाज कल्याण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत, जसे अनुसूचित जाती जमाती विजयंती या कास्टचे जे पात्र लाभार्थी आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती व्हावी, त्यांना विविध ज्या योजना आहेत त्याच्या अनुषंगाने इथे स्टॉल पण आपण लावलेली आहेत, तर त्या स्टॉलच्या माध्यमातून त्याची प्रचार प्रसिद्धी आणि मान्यवरांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी राहणार आहे। विविध योजनांची स्टॉल त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने एक रोगनिदान शिबिराचं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी असणार आहेत। तिथे गायनेकोलॉजिस्ट, त्याच्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञ आणि इतरही तज्ज्ञ डॉक्टर्स असणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभणार आहे। त्यांच्या मार्फतीने चिकित्सा सुद्धा सामान्य नागरिकांची होणार आहे, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत। अशा पद्धतीचं नियोजन एक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या जिल्हा परिषद नागपूरच्या माध्यमातून जे केलेलं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या आयोजनाच्या अनुषंगाने आपल्या हिंगणा आणि नागपूर या 2 तालुका मिळून ह्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम घेण्यात येत आहे हिंगणा येथे। तर त्या कार्यक्रमाला आपण जवळपास दोन्ही तालुक्याचे मिळून म्हणजे त्या नागपूरचे 1000 आणि माझ्याकडचे जवळपास 1200-1500च्या जवळपास लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। एकंदरीत 2 ते 2.5 हजाराच्या दरम्यान नागरिकांची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। तर मी या ठिकाणी गटविकास अधिकारी या नात्याने सर्व जनतेला आवाहन करतो की जे या योजनेअंतर्गत पात्रतेमध्ये येणारे लाभार्थी आहेत त्यांनी निश्चितपणे यावं। ज्यांना शिबिराच्या रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून काही तपासण्या करून घ्यायच्या असतील त्या सुद्धा निःशुल्क आहे, त्यांनी सुद्धा यावं अशी या प्रसंगी मी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।